सो हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सॉरी, गुड आफ्टरनून झालेलं आहे. आता मी चाललो आहे फ्लॅमिंगो बघायला चाललो आहे. आता सध्या आलो जरा बियर्ड कट करायला. बियर्ड वगैरे कट करतो आणि जातो फ्लॅमिंगो बघायला. डन भाई, चालू करते. फायनली आपली बियर्ड कट वगैरे झालेली आहे. मस्त दिसतोय भाई, एकदम चांगली अशी बियर्ड झाली आहे. अरे आपला आउटफिट कसा आहे जरा सांगा. आणि हे बघा मी काय करून घेतली आहे तुम्हाला दाखवतो. मलाच माझी स्वतःची नजर लागलेली आहे शूजला माझ्या. बघा त्याची ट्रेनमधून येताना इथं स्क्रॅच बसला आहे. गावात नवीन शूज घेतला आणि नवीन शूजलाच बसला आहे स्क्रॅच. मला माझी स्वतःची नजर लागली कारण एवढा भारी दिसत होता शूज, काय सांगू तुम्हाला. ठीक आहे, आता निघतो जरा इथून. झालं आपलं नाटापाटा सगळं झालेलं आहे. आता जातो आणि सो आता आम्ही लोक पोचलेलो आहे इथं. गाडी लावली आता मी इथं पार्किंगला. हे बघा, आता इथून जाणार आतमध्ये. इथून मस्त दिसतं भाई, किती साऱ्या गाड्या लागल्यात बघ इकडं फ्लाइंग बघायला. सो आता जातो, बघतो. आता इथं आमचं वॉकिंग डिस्टन्स आहे, चालायचं चालू शकतं. आता माझ्यासोबत एक आहे व्यक्ती, पण मी नाही दाखवू शकत तुम्हाला, असं नको ना. सो आता जातो इथून. काय एक नंबर जागा आहे बघा. जाऊया आता फ्लॅमिंगो चेक करूया, आतमध्ये जाऊया, मज्जा बघूया भेटतायत का आमचं नशीब. बाकी इथली सोसायटी एक नंबर आहे भाईला. आवडले का आपल्याला? लय भारी जागा आहे. मस्त असा व्ह्यू भेटलेला आहे इथं चालायला. काय जागा आहे यार, एक नंबर. हा क्लास आहे. जाऊ इकडं, चालूया. जे आहे ते पुढं दाखवतो भाई. एवढा भारी नेचर आहे ना, काय सांगू तुम्हाला. असा व्ह्यू आहे हा. इथं हे मस्त खाडी, त्या साईडला जंगल, त्या साईडला पण थोडंसं काहीतरी आहे. तर एवढं भारी वाटतंय ना, काय सांगू. आज भाई मी एवढा महागडा कॅमेरामॅन घेऊन आलो ना माझ्यासोबत, सांगू नाही शकत मी तुम्हाला. एवढा भारी माणूस घेऊन आलो. बाकी भाई इथला व्ह्यू आहे ना खरं. फ्लॅमिंगो तर सोडा, पण एक दिवस माणसाने इथं नक्की या फिरायला. कारण हे पावसामध्ये तर एवढा भारी वाटत असेल ना, नेक्स्ट लेवल. तर काय ते आहे. आता इथून आम्हाला आहे ना ॲक्च्युली 1-1.5 किलोमीटर ट्रेक आहे. तो ट्रेक कंप्लीट करायचा आहे आणि त्यानंतर आम्हाला दिसणार फ्लॅमिंगो. पण ते आमचं नशीब असलं तर, नाहीतर नाही. तोपर्यंत माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा, तर तुम्हाला फ्लॅमिंगो दिसेल. जर तुमचं नशीब असेल, माझं नशीब असेल तर, नाहीतर नाही. चला या गाईस, फायनली आमचं सफर एक नंबर झालेला आहे. कारण आता आम्हाला दिसतात तिथं फ्लॅमिंगो आणि इतके सारे भाई साहेब, काय सांगू तुम्हाला. भाई तू नंतर झूम कर, इकडे ये, तुला भाई. आता फक्त हा ब्रेक नीट करायचं. इथं खेकडा पण आहे हो, लाल खेकडा बघितलं इकडं. आज नेक्स्ट लेवल फ्लॅमिंगो भाई. पुरा तलाव भरलेला आहे भाई. आमचा सफर झालेला आहे फायनली, एक नंबर. आमचं नजर नश्या आणि कोण बाळा आणि आदित्य, तुम्ही ना भाई थोडं जाऊ दे भाई. काय नजर आहे, काय बोलत सकाळी. अरे येऊन बघे बाळा, एक नंबर भाई साहेब. काय व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो लवकर. बंद कर ह्याला नंतर दाखवतो. हे बघा फ्लॅमिंगोस भाई साहेब, खूप सारे आहेत. म्हणजे खूप सारे, म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला. पूर्ण हे भरलेलंच आहे, तलाव भरलेलं आहे पूर्ण फ्लॅमिंगोनी. आता पुढं पण येते. एक काम करू, आम्ही पुढं जातो, पुढं जाऊन बघतो. गाईस बघू शकता तुम्ही फ्लॅमिंगोस, एक नंबर यार. इथं तर पुढं लय भारी आहे. अजून पूर्ण पिंक झालेलं आहे. एक नंबर जागा आहे यार, काय सांगू तुम्हाला, एक नंबर भाई. एवढ्या वर्ष मी फक्त असं बघतच होतो की फ्लॅमिंगोज आहेत. शपथ, काय नजारा यार, खतरनाक. नेक्स्ट लेवल भाई, नेक्स्ट लेवल. लय आवडला भाई.
आणि असले आवाज करतात ना भाई, भारी ते लोकांचा गोद गोळा 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 कसा आवाज आहे, एक नंबर. शांत राहिल्यानंतर प्रॉपर आवाज ऐकायला येतोय. आणि इथे गर्दी पण नाही, मेन म्हणजे तर गर्दी पण नाही. आणि आज आमचं नशीब चांगलं आहे, भरपूर लोकांना बघायला नाही भेटत ते फ्लॅमिंगो इकडे आल्यावरती. आणि आज आम्ही आलोय तो पूर्ण तलाव भरलेला आहे. खतरनाक भाई, खतरनाक भाई. बघू शकता तुम्ही, एवढे खतरनाक आहे व्ह्यू. बघा भाई, फ्लॅमिंगो एक नंबर भाई. काय व्ह्यू आहे, एक नंबर क्लास. भाई आता मस्त व्हिडिओज वगैरे काढलेले आहेत. चाललो आता. भरपूर कॅमेरामॅन तर भाई साहेब भरपूर असे आलेले आहेत. ह्या कॅमेरामॅननी तर बघा, आता तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट भाई खतरनाक असा घेऊन आलेले आहेत कॅमेरा. आपला डेंजर कॅमेरा आणलेले आहेत. आता हा जो कॅमेरामॅन चालला आपला भाऊ, ह्याने आपल्याला थोडीशी हेल्प केली. त्याच्या फोनमध्ये जरा फोटोज व्हिडिओज काढलेले आहेत भाई, एक नंबर. थँक्यू ब्रदर. काय व्ह्यू आहे सगळे इकडे. सगळे कॅमेरामॅन येऊन थांबलेले आहेत. सगळे एक 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 व्ह्यू घेतात, ते पॉईंट घेतात, ते पॉईंटला बसलेले आहेत आणि दाखवतात ते. भाई साहेब काय व्ह्यू आहे बघ. कॅमेरा बघ कुठं कुठं बसलेत भाई. भाई एक एक टेकसाठी लोक बसलेले, एक एक टेकसाठी, एक एक टेकसाठी. बघा इथं पण कॅमेरामॅन, इथं पण कॅमेरामॅन. आणि असले भाई एवढे मोठे मोठे कॅमेरा घेऊन आलेत लेन्सवाले, काय सांगू. असला व्ह्यू आहे भाई, नेक्स्ट लेवल. एक नंबर. दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये काय 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 सगळं दाखवतो. गाईज आमचा येणं एवढा सफर झालेला आहे, काय सांगू तुम्हाला. एवढं खुशी वाटते ना आता हे फ्लॅमिंगो बघून. कारण ना माझे भरपूर मित्र मैत्रीण गेले होते फ्लॅमिंगोज बघायला, इकडे आले होते, पण त्यांना काय दिसलंच नाही. एक आमचा मित्र आहे बाळा, मला बोलतो सकाळी चल, सकाळी सकाळी असतात, संध्याकाळचा काय नसतं, तुमचा जाऊन उपयोग नाही, फायदा नाही, काय नाही. अरे भाई फायदा बघा, कसले दिसतात ते फ्लॅमिंगो भाई. ही बघायची जी मज्जा आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल काय हिडामध्ये बडबडतोय हा. भाई जी बघायची मज्जा आहे ना, हे जो नजारा आहे ना डोळ्यासमोरचा, इतका भारी नजारा आहे ना. आणि हे सगळ्या पक्षी आपल्या इथं थोड्या दिवसासाठी येतात, म्हणजे आपले पाहुणे आहेत, थोड्या दिवसांनी निघून जाणार. ते बघा तिकडं बघ, त्यांचं पण कसं हे चाललं आहे, झूट चाललं आहे बघा, दिसतंय का. पुरा झुंड चालला आहे बघा. पुरी ट्रेन बनवली त्यांनी आता, फुल ट्रेन चालली, झिजिक 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 झिजिक. भाई साहब एवढा भारी नजारा आहे ना, एवढा भारी नजारा ना, खरंच येणं सफल झालं. आता माहीत ना आता हे किती दिवस पक्षी राहणार. ॲक्च्युली असं वाटतं की हे पाऊस आला ना तर हे पक्षी निघून जातात दुसऱ्या कोणत्या तरी देशामध्ये. आणि एवढे लाखोनी पक्षी आहेत, लाखोनी फ्लॅमिंगोज आहेत, असे पिंक पिंक आहेत. आणि हे तर वाईट वाईट झालेले दिसतात हे थोडे, काय माहीत ना आता कसं काय. पण एक नंबर आहे. पण त्या लोकांचं मला असं यायला भारी वाटलं, एक एक लोक अशी टीम बनवून फुल चालतात आहेत, काय तरी गँग. लय भारी, एक नंबर भाई इथला व्ह्यू. आणि खरंच इकडचं येणं आमचं झालेलं आहे सफल. का, कारण आम्ही तर नॉर्मली फोनने शूट करतो, लोक बघा एवढे 5-5, 10-10 लाख रुपयाचे कॅमेरा घेऊन शूट करायला येतात. आणि कॅमेरामॅन बघसान ना तुम्ही, कम से कम इथं ना जे टुरिस्ट आहेत, टुरिस्टपेक्षा जास्त कॅमेरामॅन लोक जास्त आहेत, ते ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी, कॅप्चर करण्यासाठी. बाकी या भाईने आपल्याला हेल्प केली, थँक्यू सो मच भाई. याच्या फोनमध्ये मस्त आपण व्हिडिओ फोटोज बिटोज काढलेत भाई, कारण आपल्याकडे फॉरेक्स नाही, एटेक्स नाही, काय नाही, त्यामुळं. बाकी भाई येणं तर सफल झालेलं आहे. थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि जे जे लोकांना आले त्या लोकांना जळल्याबद्दल पण थँक्यू सो मच. बाय बाय. सो फायनली आता आमची जाण्याची वेळ आलेली आहे. आता भरपूर टायमापासून आम्ही लोक थांबलो
आता आम्ही लोक चाललो आहे तर भरपूर लोक येतात आहे. आम्ही लोकांनी एकदम चांगला आनंद घेतला आहे बघण्याचा. बस लास्टचा तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो फ्लॅमिंगोज. चला टाटा बाय बाय फ्लॅमिंगो. खूप आम्हाला बरं वाटलं तुम्हाला बघून. सो आता फायनली चाललो आहे. आणि लोकांनी असं व्हिडिओ वगैरेमध्ये सगळे सांगत होते की 1 किलोमीटर लांब आहे, 2 किलोमीटर लांब आहे, पण एवढं काहीच नाही आहे. हार्डली 5 ते 8 मिनटं चाललो असून आम्ही लोक आणि लगेच आलं. जवळच आहे, खूप जवळच आहे. आणि इथला रस्ता वगैरे पण एकदम मस्त आहे. ह्या साईडला अशी खाडी, ह्या साईडला जंगल. ॲक्च्युली हे जंगल नाही, इथं पण खाडीच आहे, पण ठीक आहे, चांगलं आहे. पण नक्कीच एकदा तरी विजिट करा इकडे, खूप छान वाटतं बघायला. सो आता जाऊया, काहीतरी खाऊया, कारण पट्टे लागलेली भूक. आता जातो, खातो काहीतरी आणि मग निघतो. सो फायनली आता निघलेलो आहे आम्ही फ्लॅमिंगो, द पिंक सिटी, फ्लॅमिंगो सिटी, त्याच्यामधून निघलेलो आहे. आता आहे पाम बीच रोडला. सो आता इथून जाणार आहे मस्त जिमीसचा बर्गर खायला. सो ते पण तुम्हाला दाखवतो. जिमीसचा बर्गर एवढा भारी बर्गर भेटतो ना. पण आता सध्या आम्ही लोक आहे सीवूडला. आता इथून जाणार आहे ठाण्याला जाईन आणि मग तिकडे खाणार. सो इथला रोड पण एकदम मस्त आहे. रोड पण खूप छान आहे इथं सीवूडचे, पाम बीच रोड. चला तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू. भेटूया आपण जिमीस बर्गरला. सो गाईज फायनली आता आलेलो आहे द वॉकला. आणि इथला भाई एंट्रन्स बघा, एवढा भारी व्ह्यू आहे ना, एक नंबर बनवलं इथं. द वॉकला आलेलो आहे आणि इकडं ते काय बोलतात त्याला, बर्गर खायला आलो आहे. मेन म्हणजे बर्गर. याचं एंट्रन्स बघा, एक नंबर. हा पूर्ण असा व्ह्यू. एक नंबर आहे इथं, सगळ्या गोष्टी भेटतात भारी भारी. आणि आता आमचा जिम्मीस बर्गर आम्हाला दिसलेला आहे इकडं. भाई इथं ना असे इव्हेंट असतात ना, इथं असं मस्त मस्त असं बनवलेलं असतं एकदम भारी भारी. एक एक गोष्टी असं दाखवतात ना इथं, एक नंबर आहे. बाकी इथं पॉपटेट्स वगैरे पण आहे, हे पण आहे. इकडं ॲक्च्युली पहिलं आम्ही लोक यायचो इकडं ना, एक हे होतं, काय होतं त्याला, क्लब होता. कोणता माहिती का, काहीतरी रे THC असा काहीतरी क्लब होता. तिथे यायचं, इथं क्लब होता तिथं. बाकी आमचा फायनली जिम्मी बर्गर आम्हाला दिसलेला आहे. सो आता जिम्मी बर्गरला कसं जायचं कसं नाही जरा बघूया. हो बाकी फेवरेट कॉफी माय स्टारबक्स. तर जाऊ जिम्मीज बर्गरमध्ये खाऊया आणि दाखवतो तुम्हाला जिम्मीज बर्गरमध्ये किती काय 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 भेटतं ते. भाई व्ह्यू तर एक नंबर आहे. इथं मस्त असं टी-शर्ट वगैरे लावलं आहे, एक नंबर आहे व्ह्यू, एक भारी. आता ऑर्डर दिलेली आहे, आता ऑर्डरसाठी फक्त थांबलेलो आहे. आता येणार 10 मिनटं लागतील बोलल्या ऑर्डरला. भाई साहेब पण इथं पण एवढा बर्गरचा क्रेज आहे भाई, एक नंबर आहे. बर्गर वगैरे बनवून ठेवलं आहे, जागा पण मस्त गेली. आणि एवढे सगळे व्हरायटीज आहे ना याच्यामध्ये. तुम्हाला मेन्यू कार्ड पण दाखवतो. मेन्यू कार्डमध्ये पण एवढी सगळी व्हरायटी आहे ना याच्यामध्ये, काय सांगतो. आणि व्ह्यू पण भारी आहे, ॲम्बियन्स पण मस्त करून ठेवलेलं आहे. आता फक्त बर्गर यायची वाट बघतोय. आला का नुसता भत्ता. पण एवढा मोठा मेन्यू कार्ड आहे, किती लोक बर्गर खाऊ शकतात याच्यामध्ये. सो फायनली आता आमचं आलेलं आहे हा जिमीसचा बर्गर. इथं ब्रँडिंग पण आहे जिमीस. हा प्लॅटर आहे, नगेट्स वगैरे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड आहेत. बाकी आपला सगळा प्लॅटर आलेला आहे. आता फक्त खायचं काम आहे, एक नंबर आहे. इथं आले तर नक्की द वॉकला या भाई, एवढा भारी बनवलं नाही मी जिमीस. आता एक एक वस्तू ट्राय करतो आहे आम्ही लोक. आता आणि दाखवतो तुम्हाला एक एक वस्तू. सो गाईज फायनली आता आलेलो आहे पार्किंगमध्ये. खाऊन वगैरे सगळं झालं, फिरून झालं, फ्लॅमिंगो बघितला, जिम्मी बर्गर खाल्ला वगैरे सगळं झालं. सो फायनली आता चाललो आहे घरी. सो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बाय बाय. रात्रीचे 2 वाजले, 2 वाजून 11 मिनटं झाले.
आणि या व्यक्तीसोबत मी आलो आहे कॉफी प्यायला इकडं मॅकडॉनल्ड्समध्ये. बघू शकतो रात्रीचे 2 वाजले, पूर्ण मॅकडॉनल्ड क्लोज झालं आहे. आणि या व्यक्तीसोबत मी आलो आहे कॉफी प्यायला. याला लाज पण वाटत नाही, याला काही कोक प्यायची होती, कोकच्या चक्करमध्ये मला कॉफी प्यावं लागली. काय सांगू तुम्हाला कहाणी, राहू द्या.